देवाचा शब्द आम्ही सैतानाला तुमच्या दरवाजा जीवनात उघडून देऊ नये ह्यासाठी बोलण्यातून कोणते निगेटिव्ह शब्द बोलणे, आपल्या कृतीतून त्या शैतानाला एंट्री आपल्या जीवनात करून देऊ नये. तो शब्द मुखातून शैतान कॅच करतो व तुमच्यावर अटॅक करू शकतो आणि त्याच्यामुळे आम्ही डिस्ट्रॉय होतो. आम्ही आमच्या वाटचालीमध्ये दिवसभराच्या दिनचर्यामध्ये निगेटिव्ह शब्दामुळे, त्यामुळे देवाचा शब्द तुमच्यावर त्वरित घोषित करावा. वचन पाठ पाहिजे, लक्षात पाहिजे. पवित्र शास्त्र वचन एक निखारा आहे. शैतानाच्या कारवाईला जाळण्यास प्रयत्न आहे. त्याचे शैतानाचे हॅटक त्याचे शब्दाचा स्वीकार करू नये. ते फसवणुकीचे अटॅक असतो हे आपल्याला माहीत पाहिजे. तो जागेत आपल्याला हलवून टाकतो. घरातील जीवन, मुलांच्या जीवनात, कामाच्या जागी, परिसरात तो शैतान काम करत असतो. म्हणून देवाची शस्त्र घाला, त्याला पेहराव परिधान करा, शांतीचे पाऊल उचला. डोके शांत ठेवून शांतीच्या जीवनशैलीमध्ये राहिल्याने शैतान आम्हाला विचलित करू शकत नाही. प्रभूच्या नामाचा जय जयकार केल्यामुळे, धन्यवाद केल्यामुळे शैतान काळ्या धुराप्रमाणे नाहीसा होतो. तसेच देवाच्या जय जयकाराचा त्याचा आवाज कानी पडला तो निघून जातो. त्या क्षणी अनुभव येईल, एक अलौकिक शांती येईल. वातावरणात घरात आल्हाददायक, मनमोहक घरचं वातावरण बनतं. धन्यवाद. होली स्पिरिट, शैतानाचा इफेक्टपासून बचाव होईल. तुमचे मूळ देवाचे शब्द पाहिजे, जे तुमच्या सामावले पाहिजे, पक्के पाहिजे आणि घोषणा केली पाहिजे. पावन आत्मा तुमचे श्राप काढून टाकेल. देवाचे एक ऊब शरीराला तयार करतो. पावन आत्म्याशिवाय मी काहीच करू शकत नाही. कारला ब्रेकला असतात तसेच होली स्पिरिट आमच्या प्रॉब्लेमला ब्रेकला दाबून गाडी वळून दुसऱ्या दिशेला नेतात. त्याला मन फिराव असे म्हणतात. रस्ता बदलून प्रॉब्लेम निघून जातात. पावन आत्मा जखमा बरे करतो, पट्टी बांधतो. पावन आत्मा आत्मिक जखम बरे करतो. आत्म्याचे बंधन जखडून तोडून त्याला मुक्त करतो. पावन आत्मा कामात दिशा दाखवतो, तरबेज करतो. आम्हाला मर्यादेत ठेवून त्या जागेत त्याच वेळी लिमिटेड मर्यादा घालून देतो, शिकवतो. वेलकम होली स्पिरिट, थँक्यू होली स्पिरिट. म्हणून देवाच्या शब्द आणि पावन आत्मा यामुळे आम्ही आमचे पाय भक्कम करू शकतो. धन्यवाद.